नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व बंधू आणि भगिनींनो, मी सचिन कोकणे तुमच्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. श्री भीमाशंकर शिक्षणशास्त्र महाविद्यालय लांडेवाडी तालुका पुणे या ठिकाणी आमच्या सर्व गुरुजनांनी आम्हाला खूप छान प्रकारे लेसन नोट कशा काढायच्या हे शिकवलं आणि याचाच फायदा संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना व्हावा ही मनापासूनची इच्छा. तुम्हाला संपूर्ण विषयांचे संपूर्ण लेसन नोट आपल्या चॅनेलच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न मी करत आहे. या ठिकाणी विज्ञान विषयाचे लेसन नोट तुम्हाला पाहायला मिळतील. या ठिकाणी जर पाहिलं तर प्रशिक्षणार्थीचं नाव लिहायचं असतं. या ठिकाणी चव्हाण अश्विनी रवींद्र माझ्या मिसेसचं नाव आहे. तिने अतिशय छान प्रकारे ही लेसन नोट काढलेली आहे. शाळेचं नाव तुम्हाला टाकायचं असतं. पाठाचे त्यामध्ये विषय कोणता आहे तर सायन्स आणि टेक्नॉलॉजी आहे. आता खरं तर ही लेसन नोट इंग्रजीमध्ये आहे, म्हणजे सेमी इंग्लिशच्या विद्यार्थ्यांसाठी आणि इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर आहे. मराठीमध्ये सुद्धा तुम्हाला अपलोड करतो, ती सुद्धा तुम्ही पाहू शकता. सायन्स अँड टेक्नॉलॉजी इंट्रोडक्शन तुमच्यासमोर दिलं आहे. इंट्रोडक्शन टू द बायोलॉजी म्हणजे घटकामध्ये इंट्रोडक्शन टू द बायोटेक्नॉलॉजी. उपघटक कनेक्टिव्ह टिश्यूज अँड द टाईप ऑफ द कनेक्टिव्ह टिश्यूज. इयत्ता व तुकडी लिहायला विसरायचं नाही, 9th क्लाससाठी आहे. खरं तर अशीच लेसन नोट तुम्ही 10साठी सुद्धा काढू शकता. 9th आणि 10साठी खूप महत्त्वाची आहे बघा. त्याच्यामध्ये अध्यापन पद्धती आणि डाव्या बाजूला दिनांक डेट टाकायची. आता डेट त्यावेळेची डेट त्यांनी टाकली होती मागच्या वर्षीची. त्यानंतर वेळ 35 मिनिट्स असतो. अध्यापन पद्धती जर पाहिली तर डेमॉन्स्ट्रेशन अँड एक्सप्लेनेशन व्यवस्थितपणे तुम्ही स्पष्टीकरण द्यायचे. पूर्वज्ञान सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला पूर्वज्ञान काय आहे. प्रिव्हियस नॉलेज स्टुडंट आर फॅमिलियर विथ द कन्सेप्ट ऑफ द टिश्यूज म्हणजे विद्यार्थ्यांना टिश्यू म्हणजे काय आहे हे माहीत आहे. त्यानंतर गाभाभूत घटक जर पाहिले तर कोर एलिमेंट्स असं म्हणतो आपण. इंडियन सोशिओ कल्चरल हेरिटेज असं म्हणतो बघा. सामाजिक आपण जो वारसा आहे, सांस्कृतिक वारसा आहे हे त्यांनी दिले. मूल्य जर पाहिलं तर व्हॅल्यूज, सायंटिफिक अप्रोच. त्यानंतर अध्यापनाची सूत्रे नेहमी लक्षात ठेवा. अध्यापनाची सूत्रे किंवा टीचिंग मेथड ही नेहमी नोनकडून अननोनकडे जाते. म्हणजे ज्या गोष्टी माहिती नसतात तिकडून आपण माहिती असतात त्यांचा आधार घेऊन आपण नसणाऱ्या माहितीकडे जातो. म्हणजे फ्रॉम नोन टू दी अननोन. प्रस्तावना व्यवस्थितपणे द्या. प्रस्तावना करताना आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डेमो देताना सगळ्यात महत्त्वाचं इंट्रोडक्शन असतो. इंट्रोडक्शनमध्ये तुम्ही काही प्रश्न विचारा. भलेही तुमच्यासमोर ते पॅनल बसलेलं असेल तर मी क्वेश्चन आन्सर त्यांना विचारू शकता. त्यांना म्हणजे ते उत्तर देणार नाही आहेत, पण तुम्हाला तुमची थोडक्यात ॲक्टिंग करायची. ॲक्टिंग म्हणजे तुम्ही बोलायचं आहे, तुम्हाला प्रेझेंटेशन करायचं आहे. एक पात्री प्रयोगासारखं तुम्हाला प्रेझेंटेशन करायचं आहे बघा. एक पात्री म्हणजे तुम्हाला उत्तर नाही द्यायची, फक्त तुम्हाला प्रेझेंटेशन करायचं आहे, डेमो द्यायचं आहे तुम्हाला. पहा, टीचर इंट्रोड्यूस द लेसन बाय आस्किंग क्वेश्चन्स बेस्ड ऑन देअर प्रिव्हियस नॉलेज. डू यू नो टिश्यूज, विच टाईप ऑफ द टिश्यूज यू नो. तुम्हाला कोणत्या प्रकारचे टिश्यू माहिती आहेत त्याचं उत्तरसुद्धा तुम्ही द्यायचं आहे तिथे. डू यू नो विच टिश्यूज आर इन्क्लुडेड इन बायोटेक्नॉलॉजी. विच टाईप ऑफ. येस व्हेरी गुड. म्हणजे तुम्हाला उत्तर भलेही पडून आलं नाही तरी तुम्ही म्हणायचं येस व्हेरी गुड, दिस टाईप ऑफ इश्यूज आर इन्क्लुडेड हिअर असं म्हणायचं तुम्ही. म्हणजे थोडक्यात काही मुद्दे तुम्ही स्वतः ती उत्तरं द्या. व्हॉट टू डू सच कनेक्टिव्ह टिश्यूज टू मेक स्ट्रॉंगर. हे सुद्धा स्पष्ट तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे. हेतुकथन इथे तुमच्या मेन लेसनला स्टार्ट होणार आहे तुमच्या लेसनला. सो टुडे वी आर गोइंग टू स्टडी द कनेक्टिव्ह टिश्यूज अँड द टाईप ऑफ द कनेक्टिव्ह टिश्यूज. आपण आज अभ्यास करणार आहोत कनेक्टिव्ह टिश्यू आणि त्याचे टाईप. आता मेन म्हणजे मुद्दा तुम्हाला इथे आता विद्यार्थी मित्रांनो थोडंसं बनवताना मी PDF थोडी आडवी बनवली आहे, पण पहिला मुद्दा बघा. आता एक एक मुद्दा तुम्हाला स्पष्ट करतो. स्टेप्स लिहायचे, एक्सप्लेनेशनमध्ये स्टेप लिहायचे. त्याच्यानंतर पाठ्यमुद्दे लिहायचे असतात. दुसरा कॉलम, तिसरा कॉलम असतो विशिष्ट उद्दिष्टे, विशेषीकरण, स्पष्टीकरण असं म्हणतो आपण. चौथा मुद्दा शैक्षणिक साहित्य. पाचवा मुद्दा शिक्षक कृती आणि 6वा मुद्दा असतो विद्यार्थी कृती. लक्षात ठेवा. तर हे मुद्दे व्यवस्थितपणे स्पष्ट तुम्हाला लिहायचे आहेत बघा. आता एक्सप्लेनेशनमध्ये तुम्ही जे ते पाठ्यमुद्द्यांमध्ये लिहिणार आहे का, तुम्हाला जे शिकवायचं आहे ते याच्यामध्ये लिहा. बघा आता इथे कनेक्टिव्ह टिश्यू कसा असतो तर कनेक्टिव्ह टिश्यूची सगळी माहिती लिहिली आहे इथे, सगळी माहिती. त्यानंतर विशिष्ट उद्दिष्टे व विशेषीकरण, स्पष्टीकरण, स्पेसिफिक एम्स ऑफ स्पेसिफिकेशन म्हणतो आपण त्याला, ते इथे लिहिले. नॉलेज, कॉम्प्रिहेन्शन, ॲप्लिकेशन आणि स्किल म्हणजे त्याचा वापर कसा करायचा ते मुद्दे समजून घ्या. इथे बघा तुम्हाला व्यवस्थितपणे तेवढंच दाखवतोय. त्यानंतर तिसरं म्हणजे टीचिंग एड्समध्ये तुम्हाला 4 टाईप बनवलेत. काय काय बनवले बघा. वेगवेगळे कनेक्टिव्ह टिश्यूचे चार्ट बनवा तुम्ही त्या ठिकाणी. शिक्षक कृतीमध्ये पहा, शिक्षक वेगवेगळे विद्यार्थ्यांना स्पष्ट करतात, एक्सप्लेन करतात.
अशा पद्धतीने दिलं आहे. आणि विद्यार्थ्यांची कृती पहा, विद्यार्थी लिसन अँड ऑब्झर्व केअरफुली म्हटलं आहे बघा सगळीकडं. तर हे सुद्धा तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. आता मेन जो पार्ट चालू होणार आहे तो इथे इथपर्यंत रिकॅप्च्युलेशनपर्यंत तुमचं एक्सप्लेनेशन, रिकॅप्च्युलेशन संकलन म्हणतो आपण त्याला. संकलनात्मक प्रश्न विचारतात. रिकॅप्च्युलेट म्हणजे मुद्द्यांची उजळणी करतात ते पहा. हे 3 मुद्दे असतात इथे. रिकॅप्च्युलेशन, इव्हॅल्युशन, ॲप्लिकेशन आणि एक्सरसाइज. हे तुम्हाला कंपल्सरी काढायचे. हे 4 मुद्दे इथे तुमच्यासमोर दिसतात ते. तर त्याच्यामध्ये काय असतं ते पाहूया आपण. पहिलं रिकॅप्च्युलेशन म्हणजे मुद्द्यांची उजळणी करतात ते. मुद्दे कोणते कोणते शिकवले त्याची उजळणी. आणि या ठिकाणी विद्यार्थी काय करतात, लिसन केअरफुली म्हटले. त्यानंतर पुढचा मुद्दा काय असतो, पुढचा रिकॅप्च्युलेशन झाल्यानंतर त्या ठिकाणी पुढचा जो मुद्दा आहे बघा, आता रिकॅप्च्युलेशनच्या बेसवरती प्रश्न विचारतात. टीचर अस का इव्हॅल्युशन, त्या ठिकाणी जर मूल्यमापनात्मक प्रश्न विचारतात. ते प्रश्न तुम्हाला इथे पाहिजेत, विद्यार्थी त्याची उत्तरं देतात. उत्तरं लिहून ठेवा ती. आता इथे लिहिली नसली तरी तुमच्याकडे ती उत्तरं पाहिजेत. पुढे जर पाहिलं तर टीचर अस्क ॲप्लिकेशन म्हणजे त्यांचा वापर कुठं कुठं करायचा आहे असे प्रश्न विचारतात. ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन 1, 2, 3. तर त्याचीसुद्धा उत्तर तुम्हाला लिहायची आहेत. आणि 4 नंबरला सगळ्यात महत्त्वाचं, टीचर राईट द एक्सरसाइज ऑन द बोर्ड. बोर्डवरती तुम्हाला एक्सरसाइज लिहून देतात, विद्यार्थी याचं उत्तर देतात. अशा पद्धतीने ही लेसन नोट तुम्हाला व्यवस्थित बेस्ट काढा. चांगलं प्रेझेंटेशन करा. फलक लेखनमध्ये डाव्या बाजूला दिनांक, उजव्या बाजूला इयत्ता टाका, तुकडी टाका, मध्यभागी विषय, घटक, उपघटक म्हणजे तुमचा टॉपिक, सब टॉपिक, सब्जेक्टवरती टाका सगळ्यात वरती. हे व्यवस्थितपणे करा. कनेक्टिव्हिटी शो वगैरे व्यवस्थितपणे टाका. आणि प्रेझेंटेशन बेस्ट करा. सगळ्यांचं सिलेक्शन झालं पाहिजे. सगळ्यांना ऑल द बेस्ट आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. एक लाईक करा. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट. पुढच्या सगळ्या व्हिडिओ तुम्हाला मी देतो आहे. सायन्समध्ये मराठी आवश्यक असेल तर मराठी पण देतो आहे. इतर तुम्हाला काही विषय आवश्यक असतील तर नक्कीच व्हिडिओच्या खाली कमेंट्स करा. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.